BN महान्यूज. सटाणा देवळा रोड पुन्हा अपघातग्रस्त. सावकी फाट्यावर कांदा टेम्पो बाईकची भीषण धडक. स्थानिक व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काय दिली माहिती, त्यानंतर बघा सविस्तर बातमी. मोरे साहेब, नमस्कार साहेब, बोला. आज जो अपघात झाला हॉटेल शौर्यजवळ, त्याचं कारण काय नेमकं? आज सायंकाळी म्हणजे जवळपास 5:30-6च्या दरम्यान अपघात झाला. तर तिथं डिवायडर चुकीच्या पद्धतीने डिवायडर टाकलेलं आहे. अच्छा. तर एक टेम्पो कांद्याचा भरलेला वळत असताना समोरच्या मोटरसायकलने धडक दिलेली ती. अच्छा. तर त्या संबंधित मी तुम्ही तर वारंवार निवेदन दिले, आंदोलन केले, मग त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही का आजपर्यंत? हो 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 मग मी तात्काळ लगेच आपल्या पोलीस स्टेशनला फोन केला, आपले PI साहेबांना. तर त्यांनी मला आयर साहेबांचा नंबर दिला, म्हणजे आपल्या रस्त्यावाल्यांचे जे अधिकारी त्यांना. मग त्यांना पण मी फोन केला. तर त्यांना म्हटलं, साहेब आम्ही तुमच्याकडे म्हणजे वारंवार तुमच्याकडे आम्ही ही तक्रार दाखल केली की इथून तर मोरेनगर पर्यंत जे तुम्ही अनियमित डिवायडर सोडलेले आहे. बरं, कुठल्याही पद्धतीनं तिथं काय म्हणतो आपण त्याला, कुठलाही बोर्ड लावलेला नाही, स्टिकर नाही, म्हणजे थांबा वगैरे असं कुठल्याही प्रकारचं नाही. मग तुम्ही ही कारवाई का करत नाही? तर त्यांनी सांगितलं मला की मी एवढ्या 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही कारवाई करणार आहे. आता ते करणार का नाही करणार का, ते परत त्यांच्या पद्धतीने सरकारी याच्या पद्धतीने बोलतापा मारतात, बघू. तर मी आंदोलनाची परत त्यांना इशारा दिला. नंतर त्यांनी मला सांगितलं, मोरे साहेब आंदोलनाची गरज येणार नाही, फक्त आम्ही फोन करू तेव्हा तुम्ही या. आणि आपण म्हटलं, आमची येण्याची काही गरज नाही ना, आमची आवश्यकता नाही, तुम्ही नियमाने काम करा ना. म्हटलं नियमाने काम केलं पाहिजे. पण ते आता त्यांनी आम्हाला फोन करून सांगितले. आता बघू, आता येणाऱ्या 8-10 दिवसात काय करतात ते. वारंवार अपघात होत आहे, तिथं सूचना फलक वगैरे या गोष्टी असणं खूप काहीच गरजेचं नाही. आहे. इथून तर डायरेक्ट कंधाण्या फाट्यापर्यंत, म्हणजे रस्त्याने काय म्हणतो ना त्याला, जे ढाबे किंवा पेट्रोल पंप किंवा कोण संध्याकाळचं दिवसा कसं बाहेर येतात, आता हे सांगण्याचं काम नाही, हे सर्वांना माहिती आहे. परंतु हे कुठंतरी यांना डिवायडर, त्यांचं जे अंतर असेल सरकारी त्याच्यावर टाका त्यांना, असं म्हटलं मी. आणि ते स्पीड ब्रेकर द्या, तिथे बोर्ड लावा, म्हणजे समोरच्याला समजेल की इथून हा रस्ता वळण्याचा आहे किंवा इथं सूचना थांबण्याचं फलक हवे ते. सूचना फलक हवे. पण तसं काही काम नाही, म्हणजे एकदम बोगस काम, म्हणजे काय म्हणतो ना, वेळ काढूपणा चालू आहे. आणि याच्यात नागरिकांना नाक बळी जातो यांचा, नागरिकांचा. आणि सर्वात महत्वाचं, मी नागरिकांना पण दोष देऊ इच्छितो. नागरिक झालेले झोपेत आहेत, बोलत नाही, फक्त बघ्याची भूमिका घेतात. मी तर नागरिकांना या पिंजऱ्यात, आरोपीच्या पिंजऱ्यात ओढणार आहे. म्हणजे राग येतो, कोणी विरोधच करत नाही या गोष्टींना. ओके. धन्यवाद किरण दादा, आपण माहिती दिल्याबद्दल. ओके, नमस्कार. सटाणा देवळा रोड पुन्हा अपघातग्रस्त. सावकी फाट्यावर कांदा टेम्पो बाईकची भीषण धडक. सटाणा देवळा रोडवरील अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. सावकी फाटा परिसरात शौर्य हॉटेलच्या शेजारी आज सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. कांदा वाहतूक करणारा मालवाहतूक टेम्पो आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन एक युवक गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार एम्पे कंपनीचा मालवाहतूक टेम्पो MH18AA 6045 आणि प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल MH41Y 6648 यांच्यात ही धडक झाली. या अपघातात लोहोनेर ता देवळा येथील जगदीश नरेंद्र महाजन वय 25 वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी व किरण मोरे यांच्या सहकार्याने तात्काळ मदतकार्य करत जखमी युवकास सटाणा येथील खासगी रुग्णालय सिम्स हॉस्पिटल येथे दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. चुकीच्या पद्धतीने सोडलेला डिवायडर ठरतोय जीवघेणा. या अपघातास कारणीभूत ठरलेला रस्त्यावर कुठेही कोणतीही सूचना न देता सोडलेला डिवायडर असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी याआधीही अनेक अपघात घडले असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अपघात होईपर्यंत वाट पाहणार का? नागरिकांचा सवाल. वारंवार अपघात होऊनही रस्त्याच्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या धोकादायक ठिकाणी तात्काळ योग्य नियोजन, सूचना फलक, स्पीड ब्रेकर व डिवायडरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. BN महान्यूज, सटाणा.